शिंदेंच्या दिल्लीवारीवर उद्धव ठाकरेंनी टीका केली। काही लोक उठसूट दिल्लीला जातात, बाबा मला मारलं असं काही जण दिल्लीला जाऊन सांगतात। एकनाथ शिंदे आणि शहांच्या भेटीवरून ठाकरेंनी टोला लगावलाय। जामखेड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। युतीनं झाल्यानं भाजप शिवसेना आमने सामने आलेत। भाजपकडून प्रांजल चिंतामणींना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे। शिवसेनेकडून पायल बाफना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। जरांगे यांचा फडणवीस अजित पवारांना इशारा। तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावत नाही, आता तुम्हाला नाकी नऊ आणणार असं म्हणत जरांगेंनी इशारा दिलाय। पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून चिखली नगर परिषदेसाठी अर्ज भरलाय। विशाल काकडेने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता। डोंगराळे हत्या प्रकरणातील आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलंय। आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतापलेल्या नागरिकांचा मालेगावातील मोसम पुलावर ठिय्या आंदोलन त्यांनी केलं। शुक्रवारी संपूर्ण मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगचा अवैध अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 52 बँक खाती गोठवण्यात आली आहे। संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर गेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार आहे। सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर अडचण आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मेहबूब शेख यांनी 30 ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं। यावर मेहबूब शेख यांनी स्वतः सोशल मीडियावर पोलिसांनी त्यांना पाठवलेल्या नोटीसची कॉपी शेअर करत आम्ही पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असं म्हटलं। वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। अत्याचारानंतर पीडितेला बदनाम करण्याची धमकी देण्यात आली। तळेगाव पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करत 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत।